नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला आपण म्हणतो स्पेशल इकॉनॉमिक झोन याच्याविषयी माहिती घेणार आहोत। तर याची खूप सारे विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती की याच्यावर लेक्चर बनवायला पाहिजे आणि याची जी पीडीएफ आहे ती आपण थोडी सेपरेट केलेली, म्हणजे आपण जनरली काय करतो एकाच पीडीएफ मध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही घेत होतो, परंतु काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आली त्याच्यासाठी आपण मराठी आज वेगळे घेतलेले आणि इंग्रजी हे बघा आपलं स्पेशल जे आहे तर ते इंग्रजीमध्ये असणार आहे। हा प्रयोग आपण आजसाठी बघूया। तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कळवा की एकाच पीडीएफ मध्ये आम्हाला पाहिजे का सेपरेट दोन पीडीएफ पाहिजे ते सुद्धा नक्की कळवा। तर विशेष आर्थिक क्षेत्र आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम। हा अधिनियम अभ्यासण्याआधी आपल्याला विशेष आर्थिक क्षेत्र काय आहे, त्याची रचना काय आहे या सर्व गोष्टी बघणे गरजेचं आहे आणि तो जो अधिनियम आहे तो फार मोठा आहे, तो पण कव्हर केला जाणार आहे। ओके, तर आता आपण बघूया हे विशेष आर्थिक क्षेत्र काय, लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा, विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्पेशल इकॉनॉमिक झोन, हा कोणत्याही देशातील एक प्रदेश असतो, एक जागा असते। ओके, एक स्पेसिफाईड एरिया असतो जो ड्युटी फ्री असतो। ड्युटी फ्री म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की टॅक्स फ्री असतो। ओके, त्याला आर्थिक सवलत दिली जाते आणि मुख्यतः हा गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी असतो आणि रोजगार निर्मितीसाठी असतो। म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन का आपण करत असतो, पहिले तर जी काही गुंतवणूक असेल तिला आकर्षित करण्यासाठी। आता समजा जर मला माझ्या क्लासेसमध्ये मुलं आणायची तर मी काय करेल, विविध आकर्षक ऑफर देईल। मी काय सांगतो की मराठी आणि इंग्रजीमध्ये जे कोणीच देत नाही ते देईल, त्याच्यानंतर प्राइस पण सगळ्यात कमी ठेवेल जी कोणी देत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स मी डायरेक्टली तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर पण शेअर करेल जे कोणी सहसा करून देत नाही। तर म्हणजे काय की मी तुम्हाला काहीतरी प्रलोभने दिली, त्याच पद्धतीने इंडस्ट्रीला काय प्रलोभने आपण देऊ शकतो की ड्युटी फ्री आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्या माध्यमातून सरकारला काय भेटेल की गुंतवणूक येईल, त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल। ठीक आहे, आता याच्या चांगल्या प्रशासन करण्यासाठी एसीझेड ची स्थापना करतात जेणेकरून व्यवसाय करणे सुलभ होते। आता भारतातील एसीझेड बद्दल बघूया। आता आपण काय बघितलं की हा एसीझेड विशेष आर्थिक क्षेत्र काय असतं, याची जी आहे ना सुरुवात चायनाने केली होती। चायनाने असे काही विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण केले आणि त्याच्यात गुंतवणूक केली आणि चायनाला त्याचे खूप मोठे रिटर्न्स भेटले आणि चायना आज जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब बनलेला आहे। तर ते याच्याच बदलत विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून आपण हे चीनकडनं हे मॉडेल कॉपी केलेलं आहे। पुढे आता आपण बघूया की भारतातील एसीझेड काय। एशियातील पहिले एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन ज्याला म्हणतात निर्यात प्रक्रिया क्षेत्र 1965 मध्ये कांडला गुजरात येथे स्थापन झाली। म्हणजे आपण सर्वात आधीच स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखी कन्सेप्ट मांडून टाकलेली होती, परंतु त्याला आपण जास्त स्केल करू शकलो नाही, जास्त एक्सपांड करू शकलो नाही असं आपण म्हणू शकतो। जर असा प्रश्न विचारला की भारतातील किंवा एशियातील पहिले स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कुठे होते, तर त्याचं उत्तर असणार आहे कांडला। कधी स्थापन झालं, 1965। कोणत्या राज्यात होतो, गुजरात। आता या ईपीझेड ची आणि एसीझेड ची रचना सारखीच होती, परंतु काय होतं खूप साऱ्या पायाभूत सुविधा आणि नोकरशाहीमुळे याला काही मर्यादा आल्या होत्या, याच्या यशाला काहीतरी मर्यादा आलेल्या होत्या। म्हणूनच सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 मंजूर केला। तथापि सरकार जे आहे ना 2000 सालापासूनच जे आहे ना व्यापारी धोरणाअंतर्गत या इकॉनॉमिक झोनची स्थापना करत होती, परंतु त्यांच्यासाठी कुठलाही वैधानिक कायदा नव्हता, वैधानिक रचना नव्हती। ती वैधानिक रचना द्यावी याच्यासाठी हा कायदा करण्यात आला आणि हा 2006 पासून हा लागू करण्यात आला। 2002 सालापासून ते 2006 पर्यंत हा परकीय धोरणाअंतर्गत होता, परंतु कंपनीजला विश्वास पटत नव्हता। अरे तुम्ही काही वैधानिक करा, तुम्ही काहीतरी पार्लमेंट मधनं कानून बनवा, तुम्ही फक्त दरवर्षी सांगतात की हे आमचं धोरण असेल, त्याला काहीतरी वैधानिक रचना द्या। म्हणूनच 2005 साली कायदा तयार करण्यात आला आणि 2006 पासून तो लागू करण्यात आला। एसीझेड ची रचना ती चीनच्या यशस्वी मॉडेलची जुळलेली आहे। सध्या भारतात 379 एवढी एसीझेड आहे। हा नंबर बदलत राहतो, हा नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही। त्यापैकी 265 कार्यरत आहे। 64% एसीझेड या 5 राज्यांमध्येच आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र। महाराष्ट्र याच्यावर अग्रस्थानी आहे। याच्यासाठी ना म्हणजे जर तुम्हाला हे बनवायचं असेल ना तर एक अप्रूव्हल कमिटी असते, एक मान्यता मंडळ असतं, जी सर्वोच्च संस्था असते, जिचे अध्यक्ष वाणिज्य विभागाचे सचिव असतात। जे वाणिज्य विभागाचे सेक्रेटरी असतील, सचिव असतील, ते या मान्यता मंडळाचे अध्यक्ष असतात। पुढे एसीझेड कायद्याची उद्दिष्टे। एसीझेड कायद्याची उद्दिष्टे काय आहेत की अतिरिक्त आर्थिक क्रियाकल्प वाढवणे, वस्तू व सेवांच्या निर्यातीला चालना देणे,
रोजगार निर्मिती करणे, देशी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे. पायाभूत सुविधांचा विकास कसा होतो, समजा हा एक एरिया आहे तो डेव्हलप केला SEZ म्हणून, आता तिथं पासपर्यंत सरकार रेल्वे देते, एअरपोर्ट देते, हायवे बांधते. म्हणजे काय की तिथं पायाभूत सुविधांचा विकास होतो, आजूबाजूच्या क्षेत्रांचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास होतो. आतापर्यंत याने काय कामगिरी केलेली आहे SEZने ते आपण बघूया. निर्यात जर बघितली 2005 मध्ये ती फक्त 22,000 कोटी होती, तर ती आता 7 लाख कोटींपेक्षा जास्त झालेली आहे 21-22 मध्ये. गुंतवणूक जी 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होती ती आज 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तची गुंतवणूक झालेली आहे. जिथे आधी फक्त 1,34,000 लोकांना रोजगार मिळत होता तोच आज 23,58,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो आहे. पण याच्या संबंधी काही आव्हानं सुद्धा आहेत, काही चॅलेंजेस सुद्धा आहेत SEZ समोर. पहिलं काय की SEZ मध्ये खूप सारी जमीन वापरातच नसते. समजा 500 एकरची लँड केली, त्याच्यापैकी 300 एकरच उपयोगात असते, 200 एकर तर काही उपयोगात नसते. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त मॉडेल आहेत. म्हणजे भारतात SEZ पण आहे, मग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण आहे, कोस्टल इकॉनॉमिक झोन आहे, त्याच्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन आहे, फूड पार्क्स आहे, टेक्सटाईल पार्क्स आहे. असे विविध प्रकारचे ऑलरेडी काहीतरी प्रोजेक्ट चालू आहेत. मग ऑलरेडी हा SEZ चालू आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. या एकाच पाहिजे होत्या, म्हणजे या SEZ अंतर्गतच या सर्व गोष्टी पाहिजे होत्या. SEZ समोर हे चॅलेंज आहे. त्याच्यानंतर आसियान देशांकडनं स्पर्धा. आसियान देश म्हणजे कोणते, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, म्यानमार, तर अशांना आपण आसियान कंट्री म्हणतो. फिलिपिन्स हे पण आसियान मधलं आहे. मग काय झालं, खूप साऱ्या ज्या इंडस्ट्री ज्या चीनमधनं बाहेर गेल्या होत्या ना कोविडच्या काळात, ते आपल्याला आसियान देशामध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतात. कारण की आसिया देशांनी काय केलं की गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी भारतापेक्षा चांगले जे आहे तर ते इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले, आणि चीन पासून जवळ असल्यामुळे त्यांनी सुद्धा तिथंच जे आहे इंडस्ट्रीजने पलायन केलेलं दिसतं. मग ही आपल्या भारताच्या SEZ समोर ही आव्हाने आहेत. असा प्रश्न येतो बरं का डायरेक्टली परीक्षेत की खालीलपैकी कुठली आव्हाने आहेत, तर हे आपल्याला जर वाचलं राहिलं ना तर इझिली आपण लॉजिक लावून हे सॉल्व्ह करू शकतो. मग याच्यावर मार्ग काय असू शकतो, वे फॉरवर्ड काय असू शकतो बघा. MSME मीडियम स्मॉल स्केल एंटरप्राइजेस योजनांशी जोडून SEZ मध्ये MSME गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, पर्यायी क्षेत्रांना क्षेत्रविशिष्ट सेजमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देणे, आणि बाबा कल्याणी जे समितीची शिफारस होती तर त्यांना लागू करणे. आता बाबा कल्याणी यांनी काय शिफारस केली होती ना ते आपले पुढे आहे, आपल्याला आपल्या PDF मध्ये आहे, ते आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तसेच अतिरिक्त वित्त पुरवठा कसा मिळू शकेल, ज्याच्यामध्ये दीर्घकालीन कर्जाचा सुद्धा समावेश असेल, तर हे कशा पद्धतीने मिळेल याच्यावर सरकारने लक्ष केंद्रित करले पाहिजे. तसा पायाभूत सुविधांचा विकास वाढवला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे तर त्याच्यात सुद्धा आपली रँकिंग वाढणार आहे. SEZचे काही नियम असतात, म्हणजे SEZ विकसित करणे, ऑपरेट करणे, देखभाल करणे, SEZ मध्ये युनिटची स्थापना करणे आणि व्यवसाय करणे यासाठी सोपी प्रक्रिया निर्माण केली जाते. विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी आणि सेज मध्ये युनिट स्थापन करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या बाबतीत एकल खिडकी मंजुरी असते, म्हणजे सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम असते. तुम्ही केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे जा. स्वयं प्रमाणपत्रावर लक्ष केंद्रित करून अनुपालन प्रक्रिया आणि दस्तावेजीकरण सोपे केले आहे. विशेष आर्थिक झोनच्या विविध वर्गांसाठी वेगवेगळ्या किमान जमिनीची आवश्यकता लागू केली जाणार आहे. हे सगळे नियम असतात. आता समजा SEZ साठी जर मंजुरी पाहिजे असेल, समजा आता असं ठरवण्यात आलं की महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात ही एक जमीन पडलेली 1000 एकरची, तर तिला SEZ बनवायचे, तर ते SEZ आपण कशा पद्धतीने बनवू शकतो, तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे ते आता आपण बघून घेऊया. बघा, SEZ मंजुरीची यंत्रणा बघूया. SEZ मंजूर करण्यासाठी एक 19 सदस्यीय एक आंतर मंत्रालय SEZ बोर्ड ऑफ अप्रूव्हल कमिटी असते, म्हणजे इंटर मिनिस्ट्रियल SEZ बोर्ड ऑफ अप्रूव्हल कमिटी असते, जी एक एकल प्रक्रिया आहे, एकल खिडकी प्रक्रिया, म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम. सिंगल विंडो म्हणजे काय, ही कन्सेप्ट कुठून आली, तुम्ही जर आधी जर सरकारी कार्यालयात गेले असाल ना तर तिथे खिडकी असायच्या, म्हणजे खिडकी असायची, खिडकी ओपन असायची, त्या साईडला कर्मचारी असायच्या आणि या साईडला आपण, मग इथून आपण कागदपत्र द्यायचो. मग खूप साऱ्या खिडकी असायच्या, मग ते म्हणायचे 4 नंबरच्या खिडकीवर जा, 2 नंबरच्या खिडकीवर जा. मग याला काय म्हणायचं, मल्टिपल खिडकी. म्हणजे काय व्हायचं की एका माणसाला खूप ठिकाणी जावं लागायचं. मग याच्यासाठी सरकारने सिंगल विंडो सिस्टीम बनवली. सिंगल विंडो सिस्टीम म्हणजे एकच खिडकीने बनवली जात. आता त्याला फक्त नाव दिलेलं आहे. मग IT चा उपयोग करून आपण फक्त एक पोर्टल बनवतो आणि त्या पोर्टलवर सगळ्या गोष्टी करतो, आणि यालाच आपण काय नाव देतो, सिंगल विंडो सिस्टीम. पुढे समजलं की 19 सदस्यीय एक टीम असणार आहे, 19 सदस्यीय एक पॅनल असणार आहे, त्याच्याकडे प्रस्ताव जाईल. राज्य सरकार हा प्रस्ताव त्यांच्या शिफारसीय
45 दिवसात बोर्ड ऑफ अप्रुव्हलकडे पाठवेल. 45 दिवसात कोण? राज्य सरकार हे पाठवेल. राज्य सरकार पाठवेल 45 दिवस पर्यंत पाठवेल. विकासक अर्जदार थेट BOP कडे प्रस्ताव करू शकतात. राज्य सरकार तसेच ज्याला हा डेव्हलपर असतील किंवा जो काही अर्जदार असेल तो पण देऊ शकतो. समजा उद्या टाटा इंडस्ट्रीने सांगितलं की आम्हाला स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवायचा आहे या ठिकाणी, तर तुम्ही आम्हाला मंजुरी द्या. म्हणजेच इथं लिहितो टाटा. केंद्र सरकारने स्थापन केलेले 19 सदस्यीय मंडळ प्रस्तावाच्या गुणवत्तेचा विचार करून निर्णय घेईल आणि मंडळाने घेतलेले निर्णय सर्व सहमतीने असतील. सर्व निर्णय सहसंमतीने असतील. या मंडळाचे अध्यक्ष वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सचिव असतील. कोणत्या? वाणिज्य विभागाचे सचिव. इतर सदस्य हे केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क मंडळ, केंद्रीय प्रत्यक्ष कर, आर्थिक व्यवहार विभाग, वाणिज्य विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय, कायदा व आणि न्याय मंत्रालय, शहरी विकास मंत्रालय इत्यादी विविध संस्था आणि मंत्रालयातील असतील. एकदा BOA ने मान्यता दिली, केंद्र सरकार SEZ क्षेत्र सूचित केले की SEZ मध्ये युनिट स्थापन करण्याची परवानगी दिली जाते. म्हणजे हे आपण अशा पद्धतीने समजू शकतो बघा. याला आहे ना थोडंसं आपण असं समजून घेऊया की जर समजा कोणालाही BOA साठी म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन साठी मंजुरी पाहिजे असेल, समजा स्पेशल इकॉनॉमिक झोन महाराष्ट्र राज्याला स्थापन करायचं आहे. ओके, आपण असं समजूया महाराष्ट्र राज्य. यांना BOA नावाचं एक असेल जे 19 सदस्य असतील त्याच्यात, तर त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. 45 दिवस त्यांच्या आत प्रस्ताव पाठवावा लागेल. हा प्रस्ताव जर मंजूर झाला, ओके, हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर स्पेशल इकॉनॉमिक झोनची परमिशन देण्यात येते. हा टाटा, समजा टाटावाल्यांना असेल तर टाटावाले थेट BOA कडे अर्ज करू शकतात. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला इथं. पुढे आता जाऊया. BOA चं समजलं का तुम्हाला इथं? पुढे जाऊया आपण. SEZ मध्ये काय काय सुविधा आणि काय काय प्रोत्साहन भेटणार आहे, म्हणजेच काय काय इन्सेंटिव्ह भेटणार आहे. SEZ मध्ये ज्या काही कंपन्या आपल्या इंडस्ट्रीज लावतात तर त्यांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. आता त्या सवलती काय ते बघूया. आयकर कायद्याअंतर्गत SEZ उद्योगांना निर्यात उत्पन्नावर 100% आयकर सूट मिळते. कुठले? निर्यात बरं का. जे एक्सपोर्ट ओरिएंटेड असताना त्यांना. आपण एक्सपोर्ट ओरिएंटेडवर का एवढा भर देतो? कारण की आपल्याला डॉलर मिळतात. त्या डॉलरमुळे आपण काय करतो? तेल विकत घेतो, सोने विकत घेतो, बाकीच्या महत्त्वाच्या वस्तू विकत घेतो आणि आपलं फॉरेन करन्सी रिझर्व्ह हे सुद्धा वाढतं त्याच्याने. म्हणजे काय? पहिलं काय की आयकर कायद्याअंतर्गत 100% आपल्याला निर्यात उत्पादनावर आयकर सूट मिळते. प्रथम 5 वर्षांसाठी. पुढील 5 वर्षांसाठी 50% आणि पुढील 5 वर्षांसाठी परतीच्या निर्यात नफाच्या 50% सूट असते. याच्यात एक सनसेट क्लॉज असतो. सनसेट क्लॉज म्हणजे काय? ही मुदत कुठं संपते? समजा मी म्हणितलं की 999 ही ऑफर आहे. ओके, 999 आपली मूळ प्राइस आहे आणि 499 ही आपली किंमत आहे. मी याच्यात जोडलं की एक सनसेट क्लॉज असेल की आज सायंकाळी 5 वाजेनंतर ही ऑफर क्लोज होईल. मग याला काय म्हणू शकतो आपण? याला सनसेट क्लॉज म्हणतात. आणि सनसेट क्लॉज हा युनिटसाठी 2020 पासून लागू होईल. म्हणजेच 2020 पर्यंत या खूप साऱ्या ज्या सुविधा असतील तर त्या लागू असतील. ठीक आहे. युनिटांना किमान पर्यायी करातून म्हणजे मॅट म्हणजे काय असतो? मिनिमम अल्टरनेट टॅक्स. काय करतात? खूप साऱ्या कंपन्या ना टॅक्स चोरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून काय करतात? सरकार एक सिंपल टॅक्स लावून देतो. 20% किंवा 10%, 15% जो काही टॅक्स असेल ना तो लावून देतो. एवढा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. मग या मॅट करापासून सुद्धा त्यांना सुटका मिळणार आहे. त्यांना केंद्रीय विक्री कर, सेवा कर, राज्य विक्री करातून सूट देण्यात आली आहे. आता GST पहिले काय असायचं? वेगवेगळे कर होते, पण आता GST हे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि SEZ ला पुरवठा IGST कायदा 2017 अंतर्गत 0 रेट दिलेला आहे. म्हणजेच आधी वेगवेगळे जे सेल्स टॅक्स होते, वॅट होतं, त्याच्यामध्ये सुटका होती. परंतु आता GST आलं. मग GST मध्ये जी IGST असते ना, IGST, तर त्याच्यामध्ये 0 रेट करण्यात आलेला आहे. तर त्याचा रेट 0 असेल. 3 प्रकारचे GST असतात. IGST, SGST, CGST. म्हणजे एक सेंट्रलचा, एक स्टेटचा, आणि जेव्हा इंटर स्टेट असतो ना तेव्हा IGST लागतो. ठीक आहे. केंद्र राज्य स्तरावरील मान्यतेसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम असेल. आयातीसाठी परवानांची आवश्यकता नाही. म्हणजे काय? काही वेळा काय असायचं? समजा ऍपलचा आयफोन आहे बरं का. आयफोनचे खूप सारे पार्ट आहे ना विदेशात बनतात, खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी बनतात, चिप्स वगैरे. तर त्यांच्यासाठी आयातीची परवानगी घेण्याची गरज नाही. उत्पादन क्षेत्रात काही भाग वगळता 100% FDI ला परमिशन आहे. कमवलेला नफा कोणत्याही डिव्हिडंड बॅलन्सची गरज नसताना मुक्तपणे परत पाठवण्याची परवानगी आहे.
म्हणजे या वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. कंपन्या काय करतात, समजा गुगल आहे, ओके, गुगलची पॅरेंट कंपनी आहे युएसए मध्ये, युएसए कॅलिफोर्नियामध्ये. मग यांचा कमवलेला नफा हा मुक्तपणे कुठली बंधनं नसताना ते या कंपनीत ट्रान्सफर करू शकतात. ठीक आहे. कधी कधी काय असं सरकार काही बंधनं लावून देते, कारण की हे जे नफा जर तिथे ट्रान्सफर केला ना तर सरकारला टॅक्स कमी मिळतो. परंतु अशांसाठी काही जे असताना डिव्हिडंड बॅलन्सची गरज नसताना मुक्तपणे परत पाठवण्याची परवानगी असेल. ओके, कमवलेला नफा. पुढे सीमा शुल्क आयात निर्यात धोरणांसाठी वेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता नसणार आहे. अनेक सेज विकसित भूखंड आणि वापरासाठी तयार जागा देतील. म्हणजे समजा महाराष्ट्रात MIDC आहे ना, तर ती ऑलरेडी एक जमीन तयार करून ठेवेल 500 एकरची प्रॉपर, त्याच्यात लाईट्स वगैरे रस्ते वगैरे सगळं विकसित करून ठेवेल. तर हे काय असेल तर तुम्हाला प्री प्लॅन भेटणार आहे. तर या सगळ्या सुविधा SEZ स्थापन केल्यावर भेटतात. परंतु तरी सुद्धा बघितलं तर पाहिजे तेवढी कामगिरी हे करू शकले नाही. मग याच्यासाठी जे आहे ना, तर एक समिती स्थापन करण्यात आली होती 2018 मध्ये. विचारलं जाऊ शकतं बाबा कल्याणी समिती कधी स्थापन केली होती? 2018 मध्ये. कशासाठी? SEZच्या सुधारणासाठी. मग सरकारने एक लक्ष ठेवलंय की 2022 पर्यंत 100 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत आणि GDP मध्ये या SEZचं 25% योगदान आपल्याला वाढवायचं आहे. त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्राचं 25% योगदान असेल. या SEZचा अभ्यास करण्यासाठी, विद्यमान SEZची परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि काहीतरी उपाययोजना सुचवण्यासाठी धोरणात्मक एक स्ट्रॅटेजिकल फ्रेमवर्क तयार करण्यासाठी 2018 मध्ये बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने काय काय शिफारसी केले ते आता आपण बघणार आहोत. त्यांनी असं सांगितलं, पहिले आहे ना, तुम्ही हे नाव बदला, स्पेशल इकॉनॉमिक झोन हे नाव बदला, हे फार आउटडेटेड झाले. तिथे लिहा एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह. म्हणजे काय, आम्हाला तिथं रोजगार निर्माण करायचा आणि इकॉनॉमिक इन्क्लेव्ह आहे म्हणजे एक भाग आहे. ठीक आहे, नाव काय नवीन सुचवलं, एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह. तुमचं आता जे फ्रेमवर्क आहे ना ते फक्त निर्यातीवर फोकस देतं. आताचे फ्रेमवर्क काय सांगतं की जर तुम्ही निर्यात करत असणार तर तुम्हाला हे लाभ भेटेल, तो लाभ भेटेल. त्यांचं काय म्हणणं आहे, याच्यावरून तुम्ही जा व्यापक आधारित रोजगार आणि आर्थिक वाढींकडे वळवणे. तुमचं जे फ्रेमवर्क आहे ना तर ते जास्तीत जास्त रोजगार कसं देईल याच्यावर जा आणि आर्थिक वाढ कशी होईल, इकॉनॉमिक ग्रोथ कशी होईल त्याच्यावर जास्त भर द्या. ठीक आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रांसाठी SEZ नियम वेगळे करा. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आणि सर्व्हिस सेक्टरसाठी जे नियम आणि प्रक्रिया असेल SEZ मध्ये तर ती वेगवेगळी करा. नवीन गुंतवणुकीसाठी एकात्मिक ऑनलाईन पोर्टल CE मध्ये व्यवसाय सुलभ करा. सनसेट क्लॉजचा विस्तार करा. म्हणजे फक्त 2020 पर्यंत देण्यात आले तर त्याला वाढवा 2025 पर्यंत, 2030 पर्यंत वाढवा त्याला. IFSC साठी युनिफाईड रेग्युलेटर, लवाद आणि व्यावसायिक न्यायालयामार्फत वादाचे निराकरण. काय होतं, खूप सारे डिस्प्यूट होतात. तर ही डिस्प्यूट आपल्याला माहिती आहे की कोर्ट पे काय असतं, सनी देओल काय सांगतो, तारीख पे तारीख. तर तारीख पे तारीख नको, याच्यासाठी आर्बिट्रेशन असतात, लवाद असतात काही, आणि काही कमर्शियल कोर्ट सुद्धा असतात. तर त्यांच्या मार्फत जे काही डिस्प्यूट असतील सॉल्व्ह व्हावं. आता काय झालेलं आहे की या अर्थसंकल्पामध्ये 2022च्या 22-23 म्हणजे रिसेंट मध्ये SEZ बद्दल काहीतरी घोषणा करण्यात आली. काय घोषणा आहे ती बघूया. बघा, तुम्ही ज्या नोट्स वगैरे वापरत असताना काही बुक्स वगैरे त्याच्यामध्ये अशा करंटच्या रिलेटेड गोष्टी नसतात, कारण की एक प्रॉपर रिसर्च नाहीये त्याच्यात. आपल्या याच्यात नोट्स मध्ये तुम्हाला काय दिसेल, एक प्रॉपर रिसर्च दिसेल. म्हणून आपले लेक्चर्स थोडेसे उशीर येतात. 2-3 दिवस मी एकाच PDF वर काम करतो. ओके, मग कॉम्प्रिहेन्सिव्ह घेण्याचं काम करतो. म्हणून कुठल्याही लेक्चरमध्ये आणि कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला अशा लेटेस्ट गोष्टी मिळणार नाही. तर अर्थसंकल्प 2022-23 मध्ये तुम्हाला काय SEZ बद्दल काय म्हटलेले ते बघूया. या अर्थसंकल्पात म्हटलंय की SEZ कायद्याची जागा आता नवीन कायदा निर्माण केला जाईल. ऑलरेडी जो 2005चा कायदा आहे ना त्याच्या जागी आता सरकार नवीन कायदा देईल, ज्यामध्ये मोठ्या विद्यमान आणि नवीन औद्योगिक इन्क्लेव्हला उपलब्ध पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करणे आणि निर्यातीची स्पर्धात्मकता वाढवणे शक्य होईल. हे राज्यांना एंटरप्राइज अँड सर्व्हिस हबच्या विकासात भागीदारी बनण्यास सक्षम करेल. त्यात असंही म्हटले आहे की SEZ मधील सीमा शुल्क प्रशासन पूर्णपणे IT आधारित असेल. जे काही सीमा शुल्क असतं तर ते पूर्णपणे टेक्नॉलॉजी आधारित असेल, त्याच्यात ह्युमन इंटरफेरन्स नसणार आहे. निर्यात अनुदानावर आधारित एकाऐवजी इन्फ्रा क्लस्टर दृष्टिकोन प्रस्तावित केला आहे, जो WTOच्या आव्हानांना खुला असेल. नवीन SEZ कायद्यात सिंगल विंडो क्लिअरन्स असेल आणि उच्च श्रेणीच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. SEZच्या नवीन व्यवस्थेचा विचार सरकारद्वारे केला जात आहे. यामध्ये देशांतर्गत युनिट्स SEZच्या वापरात नसलेल्या क्षेत्रात येऊ शकतात आणि योग्य देखरेखसह तेच युनिट्ससह सहअस्तित्वात असू शकतात. जे ऑलरेडी अस्तित्वात आहे ना त्यांच्यासोबत सुद्धा काही नवीन SEZ निर्माण केले जाऊ शकतात. चांगल्या क्षमतेच्या वापरासाठी SEZ युनिटांना DTA युनिटसाठी नोकरीचे काम करण्याची परवानगी
देण्याच्या सूचनाची अंमलबजावणी आता केली जाऊ शकते. भारतातील सद्यस्थिती काय आहे ECZ बद्दल ती आपण बघून घेऊया. 376 बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आकडेवारी वेगळी दिसेल, कारण की काय होतं, आपण जेव्हा गव्हर्नमेंट वेबसाईटवरून घेतलं तर त्यावेळी 2021चाच डेटा त्यांनी अपडेट केलेला आहे, परंतु 270च आपल्याला कार्यरत दिसतील. 2021चा डेटा दिसेल आपल्याला, म्हणून तुम्हाला हे दिसेल वेगवेगळ्या ठिकाणी, पण हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत ECZ मधून 25% निर्यात वाढलेली आहे आणि ती $93 अब्ज एवढी झालेली आहे. UNCTAD अहवाल सूचित करतो की महामारीपूर्वी ECZ निर्यात एकूण निर्यातीपेक्षा वेगाने वाढले नाही, पाहिजे तेवढी वाढू शकले नाही, म्हणूनच याचा अभ्यास करण्यासाठी आपण बाबा कल्याणी समितीची स्थापना केलेली होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा कर सुट्टी कमी झाला, जेव्हा सनसेट क्लॉज संपला, म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा संपल्या ना, तर त्यांनी पाहिजे तेवढे आकर्षक राहिलं नाही ECZ. ठीक आहे. आता केंद्र सरकार मार्फत आहे ना काही ECZ जे आहे तर ते नोटिफाय करण्यात आलेल्या होत्या. तर त्या काय आहेत बघूया. 27/1/2022 रोजीचा ही एक डेटा आहे जो गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. केंद्र सरकारने ना 7 ECZ ना नोटिफाय केलेले. पहिलं कांडला, ठीक आहे, जो 2000 सालामध्ये प्रस्तावित करण्यात आला, 2000 सालमध्ये नोटिफाय करण्यात आला गुजरात मधला. त्याच्यानंतर मुंबई मधला जो सन 2000 मध्ये स्थापन करण्यात आला. नोएडाचा जो 2003 मध्ये स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर चेन्नईचा जो 2003 मध्ये स्थापन करण्यात आला. कोचीन केरला सन 2000, फाल्ता वेस्ट बेंगॉल 2003 आणि विशाखापट्टणम 2003 हे सर्व आहेत. आणि महाराष्ट्राचे पण काही आहेत बरं का, एवढं विचारणार नाही. महाराष्ट्र जवळपास 40-42 पर्यंत गेलेले आकडा, तर एवढा काही विचारण्याची शक्यता नाही, पण हे 7 जे ना तर हे विचारू शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राच्या या स्पेशल मुंबईमधील स्पेशल इकॉनॉमिक झोनला कधी मंजुरी मिळाली? सन 2000 मध्ये. ठीक आहे. त्याचा किती एरिया आहे? 44.93 हेक्टर लँड आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ना तर ते स्पेशल इकॉनॉमिक झोन काय याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट विषयी माहिती घेणार आहोत, कारण की तो परीक्षेत आपल्याला ऍक्टवर पण जास्त प्रश्न येतील, पण आपण भाग आपण कव्हर करून घेतलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.